मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. अर्थातच अप्पा काशीद आणि त्याच्या साथीने रोहित जाधव हे दोन बॅटर आयकॉन खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी विनायकच्या खांद्यावरती दिली जाते. पहिल्या षटकामध्ये विनायकला आपण पाहतोय पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. निश्चितच आपण पाहिलं तर पहिला चेंडू खराब हाताळला. 9+ इथे धावा किती मिळतात? एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला जात नाहीये. एकच धाव फलकावरती 9+1 अशा 2 धावा फलकावरती मैदानाच्या आतपर्यंत आपण पाहतोय. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेशा झालाय खाते इथे उघडला. आता मात्र स्ट्रायकिंग गेनवरती फ्री हिटच्या बॉलवरती रोहित जाधव आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच विस्फोटक फलंदाज आहे आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे रोहित जाधव. पहिला चेंडू खराब हाताळला. निश्चितच आता दबाव असणार आहे कारण येणारा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. पण पाहिलं तर 15 मिनिटं असतील पहिल्या 3 षटकांसाठी, त्यामुळे थोडासा वेग घ्यायचा. दोन धावा फलकावरती फ्री हिटचा बॉल. स्ट्रायकिंग गेनवरती रोहित जाधव. हो वळवला बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला बॉल टप्पा येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली आहे. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. निश्चितच फ्री हिटचा बॉल होता. संधी फलंदाजाकडे होती मात्र तिथे एक चांगला चेंडू ऑन साइडला फटका पिकअप शोक. धावा किती मिळतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. यास 2 धावा फक्त आणि फक्त मिळतात. फटका जबरदस्त केला मात्र 2 धावा फलकावरती. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 4 आकड्यावरती पिकअप शोक पाहायला मिळाला. फटका चांगला होता जरूर मात्र फक्त आणि फक्त 2 धावांसाठी डिक्लेअरच्या स्वरूपात या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक मात्र 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचतात. 4 ऑन दी बोर्ड. 4 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये लगावल्या गेल्यात. चार धावा धावफलकावरती चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निश्चितच आपण पाहिलं तर 2 धावा जरूर आल्यात. विनायकवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. हो चांगला चेंडू. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही पायांच्या मधून चेंडू पास झाला आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. विकेट महत्वाची आहे. विकेट किपर कॅश आउट झाली आहे. झेल सोडलाय आणि आता मात्र चुकी झाली आहे. एक सिंगल धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने 5 आकड्यावरती धावफलक जरूर जाऊन पोहोचतोय. मात्र आपण पाहिलं तर इथे चुकी होत असताना पाहायला मिळते. निश्चितच विचार केला तर या मॅच मध्ये हा झेल महत्वाचा होता. रोहित जाधव सारख्या फलंदाजाचा झेल आणि तो झेल इथे सोडला आणि आता स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग गेन वरती अर्थातच आपण पाहतोय अप्पा काशीदला आपण पाहतोय स्ट्रायकिंग गेन वरती. 2 आयकॉन खेळाडू आहेत. महत्वाची खेळी घ्यावी लागणार आहे. सुरुवात तर झाली. हो हा चेंडू वेगात होता. वेगामध्ये इथे बीट केलं जात आहे. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. पण पाहिलं तर खऱ्या अर्थाने विचार केला तर या पाचुंबरी संघाकडे वेगवान गोलंदाजांचा भरण आहे आणि त्यामुळेच कुठेतरी चांगला खेळ वेगवान गोलंदाजांचा सातत्याने पाहायला मिळाला. खोलवा डप्पाचा बॉल ऑन साइडला टर्न केला जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झाले. एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 या आकड्यावरती धावफलक.
गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्याची जबाबदारी आजचा दिवस ज्या मुंबईकरांनी गाजवला आता त्याच साहिल दिवेकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते साहिल दिवेकरच्या खांद्यावरती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय नवी मुंबई बेलापूर एक्सप्रेस सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळते. पहिलं षटक विनायकचं फक्त आणि फक्त 6 धावांचं इथे दुसऱ्या षटकामध्ये विश्वास दाखवला तर साहिल दिवेकर आयकॉन खेळाडू महत्वाचा खेळाडू संघाचा आणि त्याच्यावरती इथे विश्वास दाखवला. ड्राईव्ह केला फटका चांगला केला गेला प्रोटेक्शन डिपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट झाली एका धावेवरती समाधान राहावं लागते. एका दुसरीचा कॉल दिला परतल्या 2 धावा इथे कंप्लीट झाल्या आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल म्हटलं तर पुढे सरसावत आहे. धावफलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 8 ऑन दी बोर्ड 8 धावा धावफलकावरती 8 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक दुसरा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धावफलकावरती चालू आहे. षटक क्रमांक दुसरा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. दरम्यान आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 धाव इथं धावफलकावरती 9 या आकड्यावरती धावसंख्या 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहिलं तर आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल केला जातोय. नऊ धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं चालू आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच आपण पाहिलं तर साहिल दिवेकर पहिल्या 2 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. चला त्याचबरोबर प्रत्येक विकेटसाठी अमर मुंडे सर यांच्याकडून 50 रुपयांचं कॅश प्राइज. ऑन साइडला पिकअप शोक लाजवाब अफलातून दर्जेदार अविश्वसनीय फटका रोहित जाधवच्या बाटमधून षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. दरम्यान प्रत्येक विकेटसाठी 50 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे अमर मुंडे सर यांच्याकडून. मात्र इथे षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 15 या आकड्यावरती 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. त्याचबरोबर प्रत्येक षटकारासाठी देवराज सचिन शिंदे सर यांच्याकडून देखील 50 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. चला आणखीन एक षटकार मारला तर अजून सलग 2 षटकार मारले तर अमर मुंडे सर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. 15 धावा धावफलकावरती 15 ऑन दी बोर्ड. स्विचिटचा प्रयत्न रिवर्सचा फटका क्षेत्ररक्षक येतात. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे मिळते. एका धावेवरती दरम्यान समाधानी राहावं लागते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच आता मात्र पाहिलं तर 16 या आकड्यावरती 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरे षटक चालू आहे. निश्चितच विचार केला तर थोडीशी कमी धावसंख्या पाहायला मिळते. 1 षटकार जरूर आला मात्र त्या व्यतिरिक्त गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी अचूक टप्पा राखलाय आणि त्याचमुळे बरं आपण पाहिलं तर वेग देखील आहे गोलंदाजाकडे. लॉस्ट केला फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जजमेंट झालाय. आणखीन एक झेल सोडलाय. या महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाच्या क्षणी इथे चुका क्षेत्ररक्षकाकडून होत आहेत. पहिल्या षटकामध्ये रोहित जाधवचा केस झेल सोडला आणि त्यानंतर आता अप्पा काशीदचा झेल सोडला. एक सिंगल धाव फलकावरती आली आहे. संधी निर्माण केली होती गोलंदाजाने संधी निर्माण केली होती. एका हाताने टाळी वाजत नसते आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकाची साथ असणं देखील गरजेचं आणि ती क्षेत्ररक्षकाची साथ कुठेतरी कमी पडली. दरम्यान 1 धाव फलकावरती 17 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते 17 ऑन दी बोर्ड. हो जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. पाठीमागे विकेट किपर कडून पुन्हा चुकी झाली आहे. 22च्या स्वरूपात 1 धाव. षटक क्रमांक 2 संपलाय. धावसंख्या 18 या आकड्यावरती 2 षटकांच्या अखेरीस 18 धावा फलकावरती.
देवराज सचिन शिंदे सर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 50 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राहुल येत आहेत. चला बोल्ड विकेट काढली तर 100 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. देवराज सचिन शिंदे सर यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. बोल्ड काढला तर एक कॅश प्राइज असणार आहे. 18 धावा डावफलकावरती दरम्यान आपण पाहतोय आणि प्रत्येक षटकाराला 50 रुपयांचा कॅश प्राइज देवराज सचिन शिंदे यांच्याकडून असणार आहे. हो हो खोलवर डपाचा बॉल परफेक्ट यॉर्कर पंचांकडे अपील केली आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू हाताला राहुलला आपण पाहतोय. पाचुंबरी एक्सप्रेस आणि या एक्सप्रेसने पहिला चेंडू अगदी एक्सप्रेस हाताला चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. टॉटपॉल येतोय. निर्धाव चेंडूचे सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाले. याचे पारितोषिक कंटिन्यू असणार आहे. दोन्ही पारितोषिक कंटिन्यू असणार आहे. यावेळेस देखील टॅप केलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण आता थोडंसं फंबल झालंय. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. फेकी खराब झाली आहे. मात्र चांगलं कलेक्शन मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळालं. एक धाव फलकावरती आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या 19 या आकड्यावरती 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या डोकेदुखी असणार आहे कॉम्बिनेशन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. रोहित जाधव विकेट महत्वाची आहे कारण त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि त्याची विकेट मिळवणं देखील गरजेचे आणि त्यासाठी देखील जाळं रचलं जातं. त्या जाळ्यामध्ये फसवलं देखील गेलं होतं मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाही. चला वेग घ्यायचा आहे. इतका वेळ क्षेत्ररक्षणामध्ये नको प्लीज. थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. 19 आकड्यावरती धावसंख्या 19 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. डीप पर्यंत प्रोटेक्शन येत आहे. सिंगल कंप्लीट झाले. क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल इथे कंप्लीट झाले. एकावरती समाधान राहावं लागतं. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावफलक अर्थात जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरती. 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये देखील राहुलचं इथे कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली आहे पाचुंबरी एक्सप्रेसला आपण पाहतोय आणि चांगली गोलंदाजी अगदी वेगावरती स्वार होऊन नियंत्रणबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाली आणि त्यामुळेच फलंदाजांना देखील रोखलाय. क्वार्टर फायनलचा सामना आहे. वेगात होता. यावेळेस देखील वेग प्रचंड पाहायला मिळालाय. इथे देखील आपण पाहिलं तर फुलटॉस जरूर होता मात्र त्या वेगामुळे कुठेतरी लेट झाले. डॉट बॉल येतोय. सॉरी एक धाव आली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. 21 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर गोलंदाजांचा दबदबा राहिला आहे आणि गोलंदाजी आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये ताकद राहिली आहे पाचुंबरी स्पोर्ट्स संघाची. चला बोल्ड काढला तर 200 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. देवराज सचिन शिंदे सर यांच्याकडून कॅश प्राइज असणार आहे. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. मिक्स टाइम स्ट्रोक. साहिल निवेकर चेंडूच्या खाली पकडला. एक सोपा झेल संपलाय. रोहित जाधवचा खेळ. या मॅचची गोल्डन विकेट. बिग फिश इन बिग बास्केट. धक्का क्रमांक पहिला. रोहित बॅक टू द पवेलियन. या निश्चितच महत्वाची विकेट आली आहे. रोहित जाधवची विकेट येणं गरजेचं होतं आणि ती विकेट आता आली आणि त्यामुळेच कुठेतरी पाहिलं तर या इनिंग मधल्या 10 ते 15 धावा कमी झाल्यात कारण या खेळाडूने या अगोदरच्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती आणि त्याची विकेट आल्यामुळे मात्र पुन्हा एकदा दबाव टाकला जातोय कासेगाव स्पोर्ट्स संघावरती. तर या चेंडूवरती षटकार लगावला तर 100 रुपयांचं कॅश प्राइज देवराज सचिन शिंदे यांच्याकडून असणार आहे. या चेंडूवरती षटकार तर चला आणि त्याचबरोबर अमर मुंडे सर यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. लाफ केलाय समोरच्या दिशेने. प्रोटेक्शन आहे. डीपर सिंगल इथे कंप्लीट झाले. एका धावेवरती समाधानी राहावं लागतं आणि स्ट्राईक ठेवली आहे.
रोहनने स्वतःकडे षटक क्रमांक 3 चा केस संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 22. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. फक्त आणि फक्त 4 धावांचं षटक आणि एक महत्वाची विकेट. जबरदस्त गोलंदाजी पाचुंबरे एक्सप्रेसची पाहायला मिळाल्या आणि हा टाळ्यांचाच कडकडाट सांगतोय की आज काय कमवलंय. खऱ्या अर्थाने आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. जिथे संघ अडचणीमध्ये तिथे संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम आणि त्याचबरोबर त्याच्या गोलंदाजीसाठी देवराज सचिन शिंदे सर यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. वेलबोर्ड राहुल जबरदस्त गोलंदाजी केली आहे. चला प्रत्येक षटकारासाठी 50 रुपयांचं कॅश प्राइज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. सलग 3 षटकारांसाठी गुड मॉर्निंग स्पोर्ट्स कडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि प्रत्येक षटकारासाठी 50 रुपये देवराज सचिन शिंदे यांच्याकडून असणार आहेत. शेवटचं षटक स्लॉगवरचं हाणामारीचं षटक रोहनला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय आणि प्रत्येक विकेटसाठी 50 रुपयांचं कॅश प्राइज देवराज सचिन शिंदे यांच्याकडून असणार आहे. ऑन साइडला टर्न केलं जाते. दरम्यान एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने मात्र पाहिलं तर स्ट्राईक रोटेट झाले. एक धाव फलकावरती. प्रवीण झेंडेला आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. अनुभवी खेळाडू आहेत. अनुभव आहे या खेळाडूकडे आणि तो अनुभव पणाला लावावा लागणार आहे कारण पहिली 3 षटकं जबरदस्त हाताळली गेलीत आणि आता मात्र 4थ्या षटकामध्ये देखील तोच प्रयत्न असेल धावा रोखण्याचा. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. पहिला चेंडू अगदी चांगल्या प्रकारे हाताळला. फटका फसला. महत्वाची विकेट अप्पा काशीची खेळी धोक्यात आणि इथे कॅच ड्रॉप झाली आहे. आणखीन एक झेल सोडलाय आजच्या दिवसामध्ये. अगदी आपण पाहिलं तर या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये झेल निसटले आहेत. कॅचेस सोडले आहेत. त्यामुळेच आपण पाहिलं तर अडचणीमध्ये येऊ शकतोय पाचुंबरी स्पोर्ट्सचा संघ कारण अप्पा काशीदचा झेल इथे सोडलाय. विकेट महत्वाची होती अप्पा काशीदची. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आणि प्रत्येक विकेटसाठी 50 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. देवराज सचिन शिंदे सर यांच्याकडून 25 धावा फलकावरती. 25 ऑन दी बोर्ड. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. प्रोटेक्शन आहे. डीपर हुलकावणी दिली आहे. धावा मिळतात पूर्णपणे 4. अप्पा काशीदच्या बॅटमधून झेल सोडल्यानंतर आला लगेच चौकार. एकोणतीस आकड्यावरती धावसंख्या 29 ऑन दी बोर्ड. झेल सोडला आणि त्यानंतर सलग 3 षटकारांसाठी 1001 रुपयांचं कॅश प्राइज देवराज शिंदे सर यांच्याकडून असणार आहे. मात्र इथे फटका फसला. आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 आकड्यावरती. 30 ऑन दी बोर्ड. 30 धावा फलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस देखील आपण पाहिलं तर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नव्हतं. प्रोटेक्शन डीप पद्धतीने सिंगल कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. मात्र इथे आपण पाहिलं तर अप्पा काशीदला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. धक्का क्रमांक 2 इथे बसलाय. आयकॉन खेळाडू अप्पा काशीद बॅक टू दी पवेलियन. शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला तर 201 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. यस देवराज सचिन शिंदे सर यांच्याकडून कॅश प्राइज असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत शिखर दाखवत असताना पाहायला मिळतात. फटका केला. प्रोटेक्शन आहे. डीप पर चांगलं क्षेत्ररक्षण विनायकचा पाहायला मिळालाय. दरम्यान एक सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट करावी लागते. सॅक्रिफाईस माघारी परतावं लागतंय. दरम्यान षटक क्रमांक 4 चा खेळ संपला. 32 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये आवश्यकता 33 धावांची आहे. येणाऱ्या 24 चेंडूवरती उत्तर लिहिलंय. कोणता संघ दाखल होणार या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. कोणता तिसरा संघ दाखल होणार या येणाऱ्या 24 चेंडूवरती उत्तर लिहिलंय.
यस, त्याचबरोबर पाचुंबरी संघाचा विचार केला तर शिरा तालुक्यातलाच संघ आहे. मात्र आपण पाहिलं तर संघ फक्त आणि फक्त ही स्पर्धा खेळण्यासाठी खास येतो. निश्चितच मुंबईवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी ते खेळाडू खास येतात आणि चांगल्या दर्जाचा खेळ देखील या स्पर्धेमध्ये केलाय. प्रेक्षकांचं लक्ष अगदी वेधून घेतलंय आणि त्याचबरोबर आयकॉन खेळाडूची निवड देखील अगदी चांगल्या प्रकारे केली आहे. त्याचबरोबर एक चांगली संघबांधणी देखील पाहायला मिळाल्या. यस, आणि त्याचबरोबर अतिशय शांत आणि संयमी संघ आहे. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा वादविवाद देखील या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. जर 2 षटकांमध्ये हा सामना संपला तर नागपंथी डवरे समाज यांच्याकडून 1001 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. यस, 2 षटकामध्ये सामना संपला तर साहिल मुंडे यांच्याकडून 1001 रुपयांचं कॅश प्राइज. यस, 2 षटकामध्ये सामना संपवा आणि 2000 रुपये आपल्या खात्यामध्ये ऍड करा. निश्चितच सेमीफायनल मध्ये दाखल झाल्यावरती 11,000 आहेतच. मात्र 2 षटकामध्ये सामना संपला तर तब्बल 2000 रुपये एक्स्ट्रा कमवण्याची संधी असणार आहे. म्हणजेच काय तर 2 षटकामध्ये सामना संपला तर तब्बल 13,000 रुपयांचा मानकरी देखील ठरू शकतो. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ दरम्यान बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल झाली. अर्थातच नवी मुंबई बेलापूरचा सुपरस्टार खेळाडू अपकमिंग सुपरस्टार ऑफ बेलापूर साहिल दिवेकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रत्येक षटकारासाठी 50 रुपयांचं कॅश प्राइज देवराज सचिन शिंदे सर यांच्याकडून आलाय. यस, साहिल दिवेकर आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आणि सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे देवराज सचिन शिंदे सर यांच्याकडून. सामन्याला सुरुवात होते. रनचेसकडे आपण वळतोय. जगदीश आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. 24 मध्ये 33 आवश्यकता. पहिला बॉल जगदीशचा. पहिल्या बॉलवरती संधी होती मात्र इथे जय सोडला. कॅश ड्रॉप झाले आहे. डॉट बॉल येतोय. फॉलो थ्रू मध्ये आपण पाहिलं तर आहे तो जेल सोडला. कठीण जरूर होता मात्र साहिल सारख्या फलंदाजाचा जेल पकडणं गरजेचं होतं. बोल्ड विकेट घेतली तर 101 रुपयांचं कॅश प्राइज देवराज शिंदे सर यांच्याकडून असणार आहे. ऑन साइडला साहिल दिवेकरच्या बॅट पडून मोठा धमाका आला. बिग 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 सिक्सर. यास इथे 50 रुपये जमा झाले आहेत. आता मात्र षटकाराने धावसंख्येला श्री गणेशा झाला. साहिल दिवेकर आजचा दिवस या नवी मुंबईकराने गाजवला. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे षटकाराने. आता मात्र धावसंख्येला श्री गणेशा झाला. धावसंख्येचं टोटल 6 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 22 मध्ये आवश्यकता 27 धावांची आणि 50 रुपये देवराज सचिन शिंदे सर यांच्याकडून जमा देखील झालेत आमच्या समालोचन कक्षामध्ये. यास अजून लगातारचे 2 षटकार आणि 501 रुपये कमवण्याची संधी असणार आहे. आजच्या दिवसामध्ये अगदी आपण पाहिलं तर तब्बल 1800 रुपये कमवलेत साहिल दिवेकरने. अजूनही संधी असणार आहे. अजूनही आपण पाहिलं तर धनलक्ष्मी खुश होण्याची संधी असणार आहे. तशा प्रकारची बॅटिंग देखील करणं गरजेचं आहे. स्लाइस केला यावेळेस देखील आपण पाहिलं तर पाठीमागे चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. धावफलक निश्चितच जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. 21 मध्ये 26 ची आवश्यकता. 21 चेंडू आणि 26 धावांची गरज. 2 षटकामध्ये सामना संपला तर 1000 रुपये सचिन शिंदे त्याचबरोबर 1000 रुपये अमर मुंडे सर यांच्याकडून असणार आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप डॉट बॉल येतोय. यावेळेस देखील वेगात होता. वेगामध्ये इथे बीट केलं जात आहे. डॉट बॉल येतोय. निर्ता चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली आहे. मात्र आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी अचूक टप्पा राखलाय. गोलंदाजाने षटकार आल्यानंतर जगदीश देखील कमबॅक पाहायला मिळाला. फलंदाजापासून दूर ठेवला रिचिंग झोन पासून आणि अगदी आपण पाहिलं तर सातत्याने आता चांगली गोलंदाजी षटकारानंतर पाहायला मिळते. 7 या आकड्यावरती धावफलक मात्र रोखलाय. सामना संपला नाहीये. संघर्ष अजूनही केला जातोय.
चांगला चेंडू पाहायला मिळाला, टाप केलं जातं दरम्यान डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिलं इथं संपला. फक्त आणि फक्त 7 धावा या पहिल्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आवश्यकता 26 धावांची. 18 मध्ये 26 ची गरज इथून पुढे असणार आहे. यस 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. मात्र या षटकामध्ये हा सामना संपवला तर नागपंथी डवरे समाज यांच्याकडून 1000 रुपये आणि त्याचबरोबर अमर मुंडे सर यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज असणारा. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती वैभव आलेत. वैभव यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी. यस प्रत्येक षटकारासाठी 50 रुपयांचं कॅश प्राइज आणि प्रत्येक विकेटसाठी 50 रुपयांचं कॅश प्राइज देवराज शिंदे सर यांच्याकडून आलं. लो फुल टॉस ऑन साइडला कॅश ड्रॉप झाली आहे. आणखीन एक झेल इथे सोडला जातोय. पाठीमागे बॅकअप येतोय. सिंगल धाव फलकावरती. यस आदित्य गायकवाड कोटेश्वर दूध संस्था 3 बॉल 3 षटकार 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. यस पॉइंटच्या डोक्यावरून जर षटकार मारला तर साहिल मुंडे सर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहेत. बक्षिसांची खैरात इथे केली जाते. दरम्यान 2 धावा आल्यात. 9 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 9 ऑन दी बोर्ड. प्रेक्षकांची गर्दी प्रेक्षक पाहायला मिळतात. वेगात होता ऑन साइडला टर्न केलाय. दिशा दिली जाते. प्रोटेक्शन डीप मधून आलाय. सिंगल कंप्लीट झाल्या. एका धावेवरती इथे समाधानी राहावं लागते. 1 धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 10 या आकड्यावरती. सलग 3 चौकारासाठी 501 रुपयांचा कॅश प्राइज देवराज सचिन शिंदे यांच्याकडून असणार आहे. यस 3 षटकारांसाठी आदित्य गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. 16 मध्ये 23 आवश्यकता. बॅक टू बॅकचे 3 षटकार आणि 1000 रुपयांचं कॅश प्राइज आदित्य गायकवाड सर आणि 3 चौकारासाठी सचिन शिंदे सर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न पाठीमागे चालला. विकेट किपर येत आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाल्या. प्रत्येक विकेटसाठी देखील पारितोषिक आहे 50 रुपयांचं. सचिन शिंदे सर यांच्याकडून कॅश प्राइज असणार आहे. 15 मध्ये 23 आवश्यकता आहे. सामन्याचं चित्र आता बदललं. 15 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलं जात आहे. डीप प्रोटेक्शन रोहित जाधव येत आहेत. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधानी राहावं लागते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 11 या आकड्यावरती. 14 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 22 धावांची गरज. कोणता संघ जिंकणार आणि कोणता संघ या स्पर्धेची सेमीफायनल घेणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 14 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. साहिल दिवेकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. जबरदस्त बॅटिंग केली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावशाली कामगिरी राहिली आहे. खुलवा टप्प्याचा बॉल सरळ बॅटने फक्त आणि फक्त पुश केलाय. खुश राहिले. प्रोटेक्शन डीप मधून आले. सिंगल कंप्लीट झाले. एका धावेवरती समाधानी राहावं लागते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 12 या आकड्यावरती. 13 मध्ये 21 ची आवश्यकता. कुठेतरी असं वाटलं होतं की सामना हा एक हाती जिंकला देखील जाऊ शकतो. मात्र तिथे आलं कासेगाव स्पोर्ट्स संघाचं गोलंदाजीचं युनिट आणि एकत्र लढलं आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये फुंकर घातली आहे. 13 चेंडू आणि 21 ची आवश्यकता आहे. 13 मध्ये 21 ची गरज विनायक स्ट्रायकिंग गेम मध्ये पाहायला मिळतात. हो जबरदस्त चेंडू इथे पाहायला मिळाला. अफलातून यानंतर आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक क्रमांक 2 संपलाय. 12 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 21 ची गरज. या षटकामध्ये जर सामना संपला तर नागपंथी डवरी समाज यांच्याकडून 1001 रुपयांचं कॅश प्राइज. या षटकामध्ये जर सामना संपला तर चला टीम मीटिंग नको प्लीज, वेग घ्यायचा.
रवी आलेत गुरुदाईच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 30 हाताळण्याची जबाबदारी रवीच्या खांद्यावरती. प्रत्येक विकेटसाठी 50 रुपयांचं कॅश प्राइज देवराज शिंदे सर यांच्याकडून असणार आहे. लॉफ्ट केला, फटका फसला, विकेट महत्वाची आहे आणि इथे क्षेत्ररक्षक येतात. झेल सोडलाय, लाखाचे केले खाक आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात पडला बॉक. मालवणीमध्ये मन आहे आणि इथे झेल सोडलाय. त्याचबरोबर 2 धावा देखील कंप्लीट केल्यात आणि या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल यस लाखाचे केले खाक आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात पडला बॉक. इथे मात्र आपण पाहिलं तर एक सोप्पा झेल सोडलाय आणि कोणाचा सोडलाय, साहिल दिवेकरचा झेल इथे सोडलाय. 2 धाबा धाव फलकावरती आणि या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 14 या आकड्यावरती. 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 11 मध्ये 19 ची गरज आहे. जबरदस्त सामना रंगतोय. निश्चितच आपण पाहिलं तर साहिल दिवेकर महत्वाची विकेट होती मात्र त्याचा झेल इथे सोडलाय. यस सलग 3 विकेटसाठी नागपंथी डवरी समाज यांच्याकडून, सलग 3 षटकारांसाठी नागपंथी डवरी समाज यांच्याकडून 1001 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. आणि त्याचबरोबर आदित्य गायकवाड सर यांच्याकडून देखील 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. ड्राईव्ह केलं जात आहे, फटका चांगला केला गेला, सेन्सिबल क्रिकेट केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मध्ये सिंगल कंप्लीट झालाय. दुसऱ्या धाब्यासाठी कॉल दिलाय, फेकी चुकीची झाले. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या आहेत. 2 धावा फलकावरती. आता मात्र 2 धाब्याने धावसंख्या 16 या आकड्यावरती. 10 मध्ये 17 ची आवश्यकता आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये साहिल दिवेकरची रेंज हिटिंग आपण पाहिली मात्र या सामन्यामध्ये सेन्सिबल खेळ पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण बदललंय. यास 3 षटकारांसाठी नागपंथी डवरी समाज 1000 रुपये आणि त्याचबरोबर बोल्ड काढला तर साहिल दिवेकरचा बोल्ड काढला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज साजिद मुंडे यांच्याकडून असणार आहे. याच आवाज देखील आपण पाहिलं तर ऑन साइडला मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 17 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि 16 ची आवश्यकता आहे. 9 मध्ये 16 ची गरज मैदानाच्या आतपर्यंत असणार आहे. जबरदस्त सामना रंगलाय. जबरदस्त सामना. क्वार्टर फायनलला साजेशी अशी लढत पाहायला मिळते. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज इथून पुढे असणार आहे. प्रत्येक षटकार आणि 100 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. 17 धावा धाव फलकावरती. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ सेमी फायनल मध्ये दाखल होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 9 चेंडू 16 ची आवश्यकता आहे. एक्स्ट्रा कव्हर्सला फटकाला जवाब केला, कॅप शोधला. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. विनायकच्या बाटपेतून चौकार. खोलवा टप्प्याचा बॉल. एक्स्ट्रा कव्हर्सला एक्स्ट्राऑर्डिनरी फटका इथे पाहायला मिळालाय. 4 धावेची मोहर लगावली जाते आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 21 आकड्यावरती. 21 ऑन दी बोर्ड. अजून लगातारच्या 2 चौकारांसाठी 501 रुपयांचं कॅश प्राइज देवराज शिंदे सर यांच्याकडून असणार आहे. 21 आकड्यावरती धावसंख्या. 8 चेंडू आणि 12 ची आवश्यकता आहे. 8 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. समीकरण बदललंय. सामन्याचं चित्र आता मात्र बदललं जात आहे. जबरदस्त सामना रंगला. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही संघ फाईट करतायत. टाईट सिच्युएशन आहे. पुन्हा एकदा फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा हुलकावणी. पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅकचे 2 चौकार आले आहेत. आता चित्र बदललंय. येणाऱ्या 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं समीकरण. आणखीन एक चौकार लगावला तर 501 रुपयांचं कॅश प्राइज देवराज शिंदे यांच्याकडून असणार आहे. 7 मध्ये 8 ची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. क्वार्टर फायनलला साजेशी अशी खेळी मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. साजेसा असा सामना सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून देखील जोडले गेले आहेत आणि इथे देखील मैदानावरती देखील दर्दी प्रेक्षकांची गर्दी झाली आहे. फटका केला. षटकार आला. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. विराटच्या पाठपडून षटकार. आता मात्र 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. विनायकच्या बाटपदून षटकार आणि आता मात्र आपण पाहिलं तर विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच पाचुंबरी स्पोर्ट्सचा संघ. या चेंडूवरती जर षटकार लगावला तर अजय जाधव अप्पा यांच्याकडून 501 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती
विनोदला आपण पाहतो. विनोद आले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. ओ षटकार, क्या बात आहे. सामना इथे जिंकला आणि त्याचबरोबर सेमी फायनल मध्ये दाखल होणारा तिसरा संघ मिळालाय. पाचुंबरी स्पोर्ट्स पाचुंबरीचा संघ ठरलाय या स्पर्धेचा तिसरा सेमी फायनलिस्टचा संघ. एकदा जोरदार टाळ्या या जोडीसाठी होऊन जाऊ द्या. विनायक आणि साहिल निवेकर जबरदस्त खेळ केला. यस, अजय जाधव सर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. त्याचबरोबर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच महत्वाच्या क्षणी ज्याच्या बॅटमधून धावा आल्या अर्थातच विनायक ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.